श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयाचे अवतार मानले जातात. त्यांचा सर्वात मुख्य विचार म्हणजे भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मंत्र भक्तांना कठीण प्रसंगात धैर्य आणि आत्मविश्वास देतो. निर्भय आणि विश्वास. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी वचन मनाशी ठेवल्यास जीवनातील कोणत्याही समस्या अशक्य वाटत नाही. नामस्मरण. जेथे नाम आहे तिथे मी आहे. शुद्ध अंतःकरणाने घेतलेले स्मरण सर्व दुःख नाहीशी करतात. सकारात्मकता. कोणत्याही नकारात्मक विचारांना चांगले विचार आणि भक्ती हरवू शकते. अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी तुमचा देव त्या अडचणीपेक्षा मोठा आहे. अहंकाराचा त्याग करा, प्रामाणिक राहा आणि कोणाचाही तळतळाट घेऊ नका. हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी मी आशा करते ना. आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज व्हिडिओ आहे ना आपली देवपूजापासून चालू झाली आहे. तर सकाळी सकाळी देवपूजा वगैरे करून घेते, कारण की नंतरून आहे ना टाईम नसता भेटला आणि आज आरूला सुट्टी होती, त्याच्यामुळे ना पहिली देवपूजा करून घेतली. आणि म्हणजे देवपूजा करताना पहिले मी दिवा प्रज्वलित करून घेते. कधी पण म्हणजे कोणी पण असं ना का पहिले ना दिवा लावून घ्यायचा, पण नंतर आपले देवांची आंघोळ वगैरे घालायची. आणि सकाळी सकाळी देवपूजा केल्यानंतर पूर्ण घर आपलं प्रसन्न आणि छान राहतं. पण मला वेळ बी काही भेटत नाही तसं, पण मला जसा वेळ भेटेल ना तशी माझी देवपूजा असते. त्याच्यामुळं मी कधीच असं सकाळी उठून पहिले आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करते असं कधीच नाही. क्वचित कधीतरी मला जसं वेळ भेटेल तसं चालूच राहतं. देवांची लगेच आंघोळ घालून घेतली का मग मी लगेच आपल्या कोरड्या कपड्याने लगेच पुसून आणि लगेच म्हणजे त्यांच्या जागेवर ठेवून देते. परत दुसऱ्या भांड्यात ठेवा, परत ती जागेवरून बदला, असं सारखं सारखं करावं लागतं. आणि पूर्ण देवपूजा मी तुमच्यासोबत शेअर नाही केलेली कसं काय करते, कारण की मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं आणि लाईट पण गेली होती. तर हे बघा मस्त फुलं वगैरे वाहिल्यानंतर देवघर एकदम छान आणि प्रसन्न वाटतं. आणि हे बघा आंघोळ वगैरे झाली, देवांचे सर्व झाले, कपडे वगैरे सर्व म्हणजे वाळत टाकून दिले. इतकी कपडे वाळत टाकायची पण अडचण होती, मग मी गॅलरीतच अशा दोऱ्या बांधलेल्या आणि तिथंच वाळत टाकते. सतत असे कपडे वगैरे निघतच राहतात. आणि यांनी आंबे आणले होते, केळी आणली होती. स्वामीला ना केळी आणि आंबे खूप आवडतात. पहिले तो आंबे एवढे खात नव्हता, पण आता आहे ना त्याला आंबे आवडतात. असंच आहे, सीझन संपत आला आणि मग त्याला आंबे आवडायला आले. त्याच्या आधी बिलकुल आंबे खात नव्हता. घरात एवढे आंबे असले ना तरी खात नव्हता. आणि यांच्यासाठी ना म्हणजे ताजी चपाती होती आणि त्याच्यात अंडा परतून त्याच्यात टाकला आणि म्हणजे रोल बनवून त्यांच्यासाठी ठेवला नाश्त्यासाठी. आणि आता डाळ तर करायची होती, म्हणजे वरण करायचं होतं, पण म्हटली रोज रोज वरण खायचं तर मग हे म्हणे थोडंसं ना तिखट वरण कर. तर मग त्याच्यासाठी ना मी कांदा आणि टोमॅटो, परत जिरे, कढीपत्ता, लसूण असं घेतलं. आणि कस्तुरी मेथी, तर कोथिंबीर नव्हती त्याच्यामुळे ना कस्तुरी मेथीचा वापर केला. आणि छान तडकल्यानंतरून त्याच्यात ना लाल मिरच्या टाकलेल्या आहे. लाल मिरच्या ना सलग टाकलेल्या आहे. आपल्याला डाळ बनवल्यानंतर वरतून फोडणी दिली तरी चालते. तर मी काय केलं, आधी तेलामध्येच मिरच्या टाकून घेतल्या. आणि मामा त्यांना पण जेवण करून परत मळ्यात जायचं होतं, मग एवढा वेळ नव्हता माझ्याजवळ. असं तिखट आपल्याला डाळ तडका करायचा असला ना तर फोडणी म्हणजे मिरच्या आहे ना वरतून टाकायच्या फोडणी देऊन. आणि नंतर अजून त्याला असं ना टेस्ट छान येते. पण एवढा वेळ नसल्यामुळं मी आधीच मिरच्या टाकून घेतल्या आणि टमॅटो वगैरे टाकून आणि छान असं परतून घ्यायचं आहे. आणि त्याची एक वाफ दडपून घेतली होती, कारण की ना म्हणजे कसं टमॅटो असे छान पिघळतील म्हणून. आणि त्याच्यात वाफ दडपून घेण्यासाठी ना मी आपली डाळ शिजवलेली होती ना ती टाकली त्याच्यात. म्हणजे थोडंसं ओलसर राहिली ना तर पटकन टोमॅटो पिघळून जातील. बघा थोडीशी डाळ टाकून घेतली आणि त्याच्यावर आहे ना झाकण ठेवून आणि थोडंसं 1-2 वाफ आहे ना दडपून घेतल्या, जेणेकरून आहे ना म्हणजे छान असं टॅमॅटो पगळून जातील. आता छान म्हणजे वाफ पण दडपली होती, नंतरून टॅमॅटो वगैरे सगळं मिक्स झालेलं होतं. हे बघा त्याला असं ना वरतून तरी पण आलेली होती. मग नंतर आपली डाळ वगैरे टाकून घेतली, त्याच्यात मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स होती. आणि ते एकदम आपलं वरण करायचं होतं म्हणून जास्त बारीक म्हणजे जास्त शिट्या घेतलेल्या त्यांत. आणि जसं डाळ तडका करायचा असं असताना तर एवढ्या पूर्ण शिट्ट्या घेतल्या नसतात, थोडीशी डाळ दिसेल अशी ठेवली असती. हे बघा आपली डाळ तडका झालेला, पण आपल्या गावरान पद्धतीने डाळ तडका पण झालेला आहे. आता स्वामीसाठी ना मी पॉपकॉर्न बनवत होती. तर पॉपकॉर्न आहे ना म्हणजे त्या मी घरी आणलेले होते. आणि कसं आहे पावसाळ्यात वगैरे असं पटकन काहीतरी खाऊ वाटलं, परत असं पोरांना टाईमपास म्हणून, तर मी पॉपकॉर्न घरात आणून ठेवलेले, म्हणजे मक्याचे दाणे. तर तेलामध्ये आपलं मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेतले आणि वरतून पॉपकॉर्न टाकले. एकदम सोपी पद्धत आहे करायची.
आणि जसे दुकानात भेटतात ना तसे तर नाही होती, म्हणजे व्हायला होतात पण जसे आपण मॉलमध्ये वगैरे भेटतात तसे नाही होते ते. कदाचित मॉलमध्ये जे राहतात ते पॉपकॉर्न वगैरे राहत असेल नाही त्यांच्या मशीन राहतात म्हणून ते आतले टर्फलं वगैरे त्याला राहत नसतील, असं पण काही असू शकतं. आता मी पॉपकॉर्न पण करून घेते, एकदम सोपी पद्धती करायला. मी काय केलं आता कपड्यांच्या इस्त्रीला बसली नाही बघा. स्वामीनी सर्व जे स्टँड आहे ना त्याचं ते सर्व खाली केलंय आणि आता इकडे ना म्हणजे धुतलेले कपडे सगळे ते प्रेस करून ठेवते, कारण की सगळे ना प्रेस करून ठेवले का म्हणजे कसं व्यवस्थित राहतील. नाहीतर येण्या सर म्हणजे कपडे थोडेसे गारगारच आहे, मग थोडंसं प्रेस फिरवली तरी लगेच गरम होऊन जातात आणि लगेच कपडा पण वाळून जातो. त्याच्यामुळे ना म्हणजे चल कपड्यांवर थोडीशी प्रेस मारून घेते आणि लगेच कपाटात ठेवून देते. तर लगेच हा पण येऊन बसला इकडं. स्वामी त्यांनी स्वेटर शोधून काढला, म्हणतो मला पण घालून दे आता स्वेटर. मग त्याला स्वेटर घालून दिला. नाही बघा काम तर हे वाढवून ठेवलेलंच आहे त्यांनी. आणि आरुचं चाललंय अभ्यास. आणि बघा एवढे कपडे मी प्रेस करून ठेवलेले सारे सगळे, म्हणजे डेली यूजचे पण वेगळे सर्व. आणि हे ब्लँकेट मी धुतलं होतं ते वाळलं आहे. इकडं पण कपडे आहे अजून. ह्या कोपऱ्यात हे बाकीचे झाले आता प्रेस. तर एवढे राहिले थोडेफार ते प्रेस करून घेते आणि बाहेरचे काय वाळले असेल ते पण थोडेसे प्रेस करून लगेच ठेवून देते, म्हणजे थोडासा पसरा कमी होईल. मला आहे ना म्हणजे कपड्यांची इस्त्री करायला काय हार्ड वाटत नाही, कारण की मला शर्टची इस्त्री वगैरे करायला आवडतं. पण कधी कधी ना लय कंटाळा येतो ना. आता कसं आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहे, कपडे पण सुकत नव्हते. मग मी काय केलं, भरपूर कपडे साचलेले होते, नुसतं गारगार लागायचे. त्याच्यामुळे म्हटलं चला आता वेळ आहे तर मग थोडीशी इस्त्री फिरून घेते. प्रत्येक लहान मोठ्या कपड्यांवर मी इस्त्री फिरून घेतली. आणि आणि इस्त्री पण इतक्याच झाली ना, असे घड्या पण कुठं नाही काही नाही, कारण की कपडाच थोडासा गार असल्यामुळे ना पटकन इस्त्री झाली. नाहीतर आहे ना शर्टला ह्या इस्त्री करायला ना खूप वेळ लागतो, अक्षरशः पाणी शिंपडावं लागतं. कडक कपडा आहे. पण आता ना बिलकुल काहीच करायला लागलं नाही, म्हणजे लगेच म्हणजे पटकनच्या पटकन झाले होते इस्त्री. नाही बघा स्वामीला चाट आणला होता आरोनी, पण त्याला काय म्हणजे मी तुम्हाला म्हणते ना का त्याला असे शांत बसवतच नाही. लगेच चाट काढून फाडून पण त्याने टाकला होता. इतका म्हणजे त्याला असं ते बघवतच नाही का काय काय माहिती. आणि मी लगेच इस्त्री केल्यानंतर यांची शर्टचे पण लगेच घडी वगैरे घालून ठेवते. आता तुम्हाला जे दिसतंय ना तेवढे शर्टांचे म्हणजे कपड्यांचे मी इस्त्री करून ठेवलेले होते. कसं म्हणजे पटकन कपाटात पण ना व्यवस्थित दिसतं आणि छान रचलेलं पण वाटतं. मला तर असं वाटतं आता काय रोजच इस्त्री करून कपडे ठेवावा. त्या दिवशी काही ड्रेस आणलेले होते तर मी ते तुमच्यासोबत शेअर नाही केलेले, ते तुम्हाला दाखवते मी पहिल्यांदा. एक मिनिट. राशी नाहीये, मोबाईल घेतला का त्याला राशीच दिसते फक्त. तर हा बघा हा एक फिटिंग करायची आहे, त्याच्यामुळे मी काही घालून नाही दाखवत आता तुम्हाला. तर याची प्राइस किती ते पण सांगते. तर याची प्राइस 1101 आणि निम्मी म्हणजे 550 रुपयाला हा ड्रेस पडला मला. म्हणजे फक्त कुर्ती. हा एक कॉर्ड सेट आहे. घेर पण छान येतो. आणि याची किंमत लेबल गेले वाटते याचं, पण याची किंमत पण 1500 रुपये, म्हणजे असा तो 3000चा आहे, पण मग तो डिस्काउंटमध्ये 1500 रुपयाला पडला. स्वामीची चालली मस्ती आता. आणि ही त्याची पॅन्ट. ही एक कुर्ती आहे. तिथं खूप सारे बघितले, त्याच्यानंतर चॉईस करून घेतले. म्हणजे घातल्यावर ते वेगळंच दिसायचे आणि असे बघितले का छान वाटायचे, पण घालून बघितलं ना तर फरक पडतो आपल्याला कोणता छान दिसतो कोणता नाही. तर हा मला 1600 रुपयाला एक टॉप पडलेला आहे. फक्त सिंगल एक टॉप 1600 रुपयाला पडलेला आहे. खूप मस्त घेर पण आहे त्याला. हा एक दुसरा टॉप. त्यांचे दोन्ही यांचे थोडे कलर सेमच झाले. हा कपडा छान आहे त्यांचा, खरं तर क्वालिटी आहे. हा 1100 रुपयाला पडलेला आहे. खूप छान आहे. लेगीज पण 3 लेगीज पण घेतलेल्या होत्या.
हा व्हाईट तुम्हाला मी दाखवलाच आणि कालच्या ब्लॉग मध्ये मी घातलेला तो. अरे तो दाखव मी प्रेस केला बघ. एक ब्लॅक लेगीज, एक पिंक लेगीज ठेवली काय म्हणते तो नाही का, दुसरा आहे बघ ना, हा एक आहे तो दुसरा नाही का, तिथं प्रेस केलेली बघ आताच त्याची स्कूलमध्ये घालून आली तुला. आणि ही एक पिंक कलरची लेगीज घेतलेली आहे आणि एक स्किन कलरची. आणि आता येता येतात त्यांनी ना दूध घालून तर त्यांनी माझ्यासाठी काय आणलं गिफ्ट, मॉप खराब झालेला होता ना तर ते मॉप घेऊन आलेले. तो ड्रेस नाही दिसला नाही तर मॉप मध्ये हे 2 पोछे निघाले. आता मी तुमच्या समोरच खोला बघितलेला नव्हतं मी जास्त बघितलं. आओ याला ना हे स्टीलचं कितीला पडलं 1000 ना कितीला पडलं हे 600 रुपयाला पडला बरं. एक छोटं मस्त आहे त्याला असं धरायला दांडी पण आहे. तुम्हाला अजून एक ड्रेस येतो दाखवत. हा इथे ही त्याची पॅन्ट आहे प्रेस करून ठेवली इतक्या घातला होता मी. आणि ही टॉप आहे आता तुमच्यामुळे मला प्रेस मोडायला लागेल. आणि असं ना असं कटते आणि थोडंसं वेगळं काहीतरी आहे. ते कॉर्ड सेट 3 घेतले आणि बाकीचे 5 कुर्ती आणि 3 लेगिन्स असे त्या दिवशी घेतलेले होते. खूप उशीर झाला तर जेवण करतो, कपडे प्रेस करून ठेवलेले ते ठेवायचे, भरपूर कामं बाकी आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.